नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या झेंडूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. हा जो काही संपूर्णपणे झेंडूचा प्लॉट आहे, हा 7.5 एकराचा झेंडूचा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, प्लॉट लागवड करून आपल्याला 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. यामध्ये हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, 50 दिवसांनी आपल्याला कोणती फवारणी करायची आहे व ती कशासाठी करायची आहे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहे. जी काय 50 दिवसांचा प्लॉट सुरू झाल्यानंतर जो काही काडी करपा, त्याचबरोबर सेप्टोरिया काळी टिपके, त्याचबरोबर स्टेम फायलियम राखाडी टिपके, त्याचबरोबर उशीर येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झेंडू पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. त्याचबरोबर किडींच्या बाबतीत बघायचं झालं तर रसशोषक किडे आहेत, लाल कोळी आहे, यांसारख्या किडींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जी काय आहे ती कळ्यांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. या फवारणीमध्ये आपण एकूण 4 उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला पहिलं उत्पादन वापरायचं आहे ते म्हणजे BASF कंपनीचं कॅब्रिओ टॉप हे बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रति लिटर. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला दुसरं उत्पादन वापरायचं आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचं एम्प्लिगो हे कीटकनाशक. याचा वापर तुम्हाला 0.5 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला फॅन्टॅक प्लस या पोषकाचा वापर 1 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे. आणि त्याबरोबर तुम्हाला 13-40-13 या खताचा वापर 6 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, केलेल्या फवारणीचे चांगल्या प्रकारचे परिणाम दिसून येण्यासाठी फवारणी करण्या अगोदर शेतात चांगल्या प्रकारचं पाणी देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर फवारणी ही सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे झेंडू पिकामध्ये रोप लागवडीनंतर 50 दिवसांनी आपण जर का ही फवारणी केली तर आपल्या प्लॉटमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर, किडींवर नियंत्रण मिळणार आहे व त्याचबरोबर फुलांची संख्या वाढून फुलांचा आकारही वाढणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट हे इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.